हॅलो हॅलो. नमस्कार. मनोहर अशोकराव देवतळे. आता काय झालं, सरकारने नुकतेच कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. तर कर्जमाफीच्या घोषणेमध्ये कोणते कोणते शेतकरी हे पात्र होतील अपात्र होतील हे आपल्याला सांगता येणार नाही. कारण 2 वेळेस कर्जमाफी झालेली आहे आणि त्या कर्जमाफीमध्ये कोणाकोणाला फायदा भेटला, मला वाटते 15 ते 20% सुद्धा लोकांना फायदा भेटला नाही असं मला वाटते. पहिल्यांदा कर्जमाफी कधी झाली होती? 2017ला कर्जमाफी झाली. पहिले देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली, सरकारने केली. किती गेली? 1.5 लाख रुपये केली. पण त्यांचं म्हणणं होतं उर्वरित रक्कम तुम्हाला भरावी लागेल, 1.5 लाख रुपये आम्ही माफ करतो. पण असे पात्र अपात्र लोक खूप सुटले आणि लोकांना 1.5 लाख रुपये सोडून उर्वरित रक्कम भरायची सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते. अशा प्रकारे त्या कर्जमाफीचं आपल्याला समजलं. नंतर अजून कर्जमाफी कधी झाली? उद्धव साहेब ठाकरेच्या काळामध्ये कर्जमाफी झाली 2019ला. ती झाली ज्योतिबा फुले, महात्मा ज्योतिबा फुले योजना. याच्या अंतर्गत 2 लाख रुपये शेतकऱ्यांचे माफ केले होते. पण कधी माफ केले होते? उर्वरित रक्कम त्यांनी भरली तर ते 2 लाख रुपये माफ होणार. अरे राहते का शेतकऱ्याकडे पैसे? पैशाकडे शेतकऱ्याकडे राहत नाही. उर्वरित रक्कम तर होत नव्हती शेतकऱ्याकडे. त्यांनी भरले नाही, त्यांचं लिस्टमध्ये नाव आलं नाही. अशा प्रकारे लिस्टमध्ये आलेल्या शेतकऱ्यांचं नाव सर्व सरकारकडे पाठवलं, पण त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. आणि जे पहिले 2017 पासून 19 पर्यंत 2017ला माफ झालेलं कर्ज अजून शेतकऱ्यांचं माफ झालेलं नाही. 2019ला जे कर्ज होतं ते पण माफ झालं नाही, कारण त्यांच्याकडे उर्वरित रक्कम भरायला नव्हती. आणि आता 2026ला कर्जमाफी होता 2 लाख रुपयाची. आता उर्वरित रक्कम अजून आहे का शेतकऱ्याची? 2017 पासून जे त्याच्यावर व्याज वाढत आलेलं आहे 2026 पर्यंत, आणि तुम्ही म्हणता अजून 2 लाख रुपये माफ करता. अरे 2017 पासून जर तुम्ही पकडलं आणि 2019 आणि नंतर 2026, अरे कर्ज किती होते? 3-4 लाख रुपये तसंच कर्ज झालं असं, आणि तुम्ही 2 लाख रुपये उर्वरित माफ करताय. हे शेतकऱ्याची लूट आहे असं मला वाटते. हे आपल्याला फसवेगिरी आहे. हे शेतकऱ्याची कर्जमाफी नाही, शेतकऱ्याची कर्जमुक्ती नाही, तर आपल्याला बनवलेला एक चिवत्यागिरीचा विषय असं मला वाटते. धन्यवाद.